सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी आता पोलिसांनी अखेर 10 दिवसानंतर जयदीप आपटेला अटक केला आहे। पुतळ्याचा शिल्पकार आणि आरोपी जयदीप आपटे आहे। त्याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। जयदीप आपटेला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। मुख्य म्हणजे त्याला त्याच्या कल्याणच्याच राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्यात। तर आपटे हा कुटुंबियांना भेटण्यासाठी आला असतानाच ही घटना घडली आहे। तर सिंधुदुर्ग पोलीस जयदीप आपटेला घेऊन सिंधुदुर्गसाठी रवाना देखील झालेत। पुढील कारवाई ही मालवणमधून केली जाईल। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी आता पोलिसांनी अखेर 10 दिवसानंतर एक मोठं यश आलं आहे। पोलिसांना पुतळ्याचा शिल्पकार आणि आरोपी जयदीप आपटेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे। तर जयदीप आपटेला नेमकी कशी अटक झाली आपण पाहूया। जयदीप आपटे हा मालवणच्या पडलेल्या पुतळ्याचा शिल्पकार आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सचा जयदीप हा माजी विद्यार्थी आहे। मालवणमध्ये उभा असलेला पुतळा पडला आणि त्यानंतर जयदीपवर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यापासून जयदीप हा फरार होता। जयदीपनं पोलिसात सरेंडर करावं म्हणून त्याचे मित्र कुटुंबियांनी त्याला सांगितलं असंही कळतंय। तर जयदीप भीतीमुळे सरेंडर करत नव्हता। काल तो त्याच्या कल्याणच्या घरी आला। कल्याणला घरी आलेला असतानाच त्याच्या कुटुंबियांनीच पोलिसांना माहिती दिली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीवर जयदीपला अटक करण्यात आली आहे। तर राहत्या घरूनच पोलिसांनी जयदीपला पकडला आहे। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्यानंतरच जयदीपवर कारवाई करण्यात आली आहे। कारण जयदीपकडूनच खरं तर या पुतळ्याला काम करण्यात आलं होतं। जयदीपनंच काम केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि याच प्रकरणी आता पुतळा पडल्यानंतर जयदीपवर कारवाई करत त्याला काल अखेर अटक करण्यात आली आहे। कुटुंबियांच्या भेटीला आला असतानाच जयदीपला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जवळपास 2 आठवड्यांनंतर जयदीपला अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून जयदीपचा शोध घेतला जात होता। शिवाय जयदीपच्या मित्र आणि कुटुंबियांकडून जयदीपला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं देखील जात होतं। अखेर पोलिसांनी काल अटक केली आहे।